तेच काय बनवायचं, थोडं वेगळं करून बघू. पनीर आणि शेंगदाणे एकत्र करून बघू. चला तर तुम्हाला दाखवते पनीर आणि शेंगदाणे वापरून मी काय बनवलं. अर्ध्या वाटीला थोडे कमी कच्चे शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. शेंगदाणे अजिबात पाणी न वापरता एकदम बारीक वाटून घेतले. बघा, एकदम फाईन पावडर शेंगदाण्याची आपण इकडे करून घेतली. शेंगदाणे छोटे वाटीत काढून घेतले. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात उभे चिरलेले 2 मध्यम आकाराचे कांदे, आल्याचा 1 इंच तुकडा, 10 ते 12 लसूण पाकळ्या, खडा मसाल्यात 2 इलायची, 4 लवंगा, 4 मिरे आणि छोटा दालचिनीचा तुकडा. आधी हे सगळं मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं. आता त्यात 3 बेडगी मिरची, ज्या आधीच मी 10 ते 15 मिनटं भिजत घातल्या होत्या. त्यानंतर 3 टोमॅटो बारीक चिरलेले. खडा मसाल्याऐवजी तुम्ही 1 चमचा किचन किंग मसाला सुद्धा वापरू शकता. आता हे सगळं आता पॅन गरम करायला ठेवून त्यामध्ये पाऊण कप तेल घातलं. तेलात किंचित मीठ घालून त्यात पनीरचे तुकडे तळून घेऊ. पनीर जवळजवळ 350 ग्रॅम आहे. हे पनीर 2 लिटर दुधाचं मी घरीच बनवलंय. पनीर कट करताना साईडचे जे तुकडे ते मी थोडे बाजूला ठेवले. नंतर यातच उरलेल्या तुकड्यांचाही वापर मी ते करेल. पनीर छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या. पनीर तळताना थोडंसं मीठ मी नेहमीच टाकते, त्यामुळे पनीरला एकदम छान अशी चव येते. आता ह्याच तेलात बारीक वाटून ठेवलेले शेंगदाणे मी इथे घातले. शेंगदाण्याची पूड किंचित ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या, म्हणजे शेंगदाण्याचा कच्चा वास येणार नाही. शेंगदाणे चांगले तळून घेतल्यानंतरच मी यामध्ये हा मसाला घालते. वाटलेला सगळा मसाला तेलात घालून त्यामध्ये अर्धा चमचा मीठ मी इथे घातले. मिठामुळे कांदा आणि टोमॅटोच्या पेस्टला पाणी सुटते आणि मस्त पटकन शिजतो. त्यानंतर यामध्ये घातले अर्धा कप दूध. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून शिजवून घ्या. आता हा मसाला हाय गॅसवर 5-1 मिनटं शिजू द्या. फक्त मध्ये मध्ये थोडं हलवत राहा, म्हणजे मसाला पॅनला खाली चिकटणार नाही. बघा, 5-1 मिनटात मसाल्याला मस्त तेल सुटले. मसाला शिजताना सगळा बाजूला उडतो, म्हणून झाकण ठेवून शिजवा. त्यानंतर मसाल्याचा छोटा चमचा हळद, 2 चमचे लाल मिरची पावडर मी इथे घातली. त्यानंतर यामध्ये घातला 1 मोठा वाटीभर वाटाणा. मिक्स करून त्यामध्ये पुन्हा अर्धा चमचा मीठ घातले. आता मसाला चांगला शिजेपर्यंत वाटाणेही त्यासोबत शिजून जातील. कमी गॅसवर 2 ते 5 मिनटं वाटाणे शिजू द्या. बघा, आता मसाल्याला छान तेल सुटले. त्यानंतर मी त्यामध्ये 1 ग्लास गरम पाणी घातले. आता तुम्हाला कळलंच असेल मटर आणि पनीरचं आपण काय बनवतोय ते. शेंगदाणे घालून खरंच एकदम हॉटेलसारखी ही मटर पनीरची भाजी तयार होते. त्यामध्ये तळलेलं पनीर आणि उरलेल्या पनीरचा किस इथे मी घातला आहे. पनीरचा किस, शेंगदाणे आणि थोडं दूध वापरल्यामुळे एकदम क्रीमी टेक्स्चर करीला येते. थोडीशी कसुरी मेथी, कोथिंबीर, तुम्ही इमॅजिन नाही करू शकत इतकी छान क्रीमी टेक्स्चरवाली ही भाजी तयार होते. आजपर्यंत शेंगदाणे घालून पनीरची भाजी कोणी बनवली नसेल, एकदा नक्की ट्राय करा. मी इथे त्यासोबत बनवला आहे गव्हाच्या पिठाचा गार्लिक लच्छा पराठा. 4 ते 5 माणसांसाठी अगदी योग्य प्रमाणात मटर पनीरची ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा. वरून गार्निश करण्यासाठी पनीरचा किस, कोथिंबीर पुन्हा घाला. हॉटेल स्टाईल भाज्या बनवताना प्रत्येक वेळेस महागाच्याच वस्तू वापरल्या पाहिजे असं काही नाही. बघा, इथं काजूच्या ऐवजी मी शेंगदाण्याचा वापर करून एकदम रेस्टॉरंट स्टाईल भाजी बनवली. अशाच वेगळ्या रेसिपीसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.